आता मी माझ्या तर आजची पूजा नागोबाची होती. मग नागोबाची पूजा करून आता आम्ही म्हसोबाला जाणार आहोत. नमस्कार, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता सकाळची वेळ आहे. पाऊस खूप झालेला आहे, पेरणी थोडी राहिलेली आहे. आणि आता मी आणि वडील निघालो आहे. एक ठिकाणी म्हैस आहे, म्हैस घ्यायची आपल्याला दुधासाठी. पहिल्या 2 आहेत आणि आता आणखी एक नवीन घ्यायची आहे, कारण दूध पण घरी नाही आणि पुन्हा नंतर विक्रीला पण येईल, कारण दुधाचे भाव पण आता वाढलेले आहेत. तर चिंचोलीला म्हैस आहे म्हणून असं समजलं घरगुती शेतकऱ्याची. तर आता आम्ही चाललो आहे तिकडे म्हैस बघायला. बघूयात, आता ठरले तर लगेच घेऊन पण येणार आहोत. चांगलं मिळाव का कुठे गेले आता मी माझ्या आलेल्या वाटेल जावा. आपली गाडी आहे, नाव काय मारे माझ्या भाषेत. म्हैस किती दिवसाची गाभण आहे काही समजेना, त्यांना पण माहीत नाही म्हणतात. त्याच्यामुळे काय बघू, आता आपल्याला चालू दुधाची म्हैस पाहिजे. थान मुक्की भांड पडकी तसले काय नाही, केंद्र कात नाही. तर आता ते काय म्हैस आपल्याला पसंत पडली नाही, त्याच्यामुळं माघारी आलोय आपण. आणि आता काकरंब्यात आलोय. मुलं पण शाळेतून यायला लागलेत. आता गावाकडे जाऊन पुन्हा येणं म्हणजे पाऊस खूप मोठलेला आहे मागून, त्याच्यामुळे आता मुलांना पण घेऊन जातो. आता शाळा म्हणजे शाळा गाडी त्यांची येईल थोड्या वेळातच. कसं काय झाले ग? घाण पाणी आले. डायरेक्ट छलांग मारणे की कुछ नाही सोचणे का मम्मी, काहीच नाही सोचायचं. कशात? विहिरीत पप्पाला येतं की पळता. पप्पाने पळलेली म्हणजे एकदा मम्मी ती नसते का ह्याच्यातला साप मला दिसलेला, ह्याच्यातला साप. तेव्हा पप्पाला दाखवलं मी तिथं त्या दगडात घेता. कुठे चाललीस तू? आता मी ना आता थेट जाते मी शेतात. आता मी चालले थेट शेतात. आता मी चालले नागोला. चल.
आता मम्मी आत्याला उदबत्ती द्यायलेत. आता आत्या लावतात उदबत्ती नागवाला. आणि पुन्हा दादा नारळ फोडताय. नारळ फोडायले. आता मम्मी आत्याला कुंकू लावायले. पुन्हा आत्या मम्मीला कुंकू लावतात. बघा आज पाऊस येतोय असं वाटायलाय. आणि तिकडं पेरणी चालू आहे आमची. आता म्हसोबाला जायचंय. म्हसोबाहून पुन्हा घरी जायचं. तर आजची पूजा नागोबाची होती. मग नागोबाची पूजा करून आता आम्ही म्हसोबाला जाणार आहोत. बघा हे सगळं पेरलंय आणि तिकडं आमची ना पेरणी चालू आहे. इकडे करून तिकडं गेलेत. आता तिकडं पप्पा आणि कोण तर आहे दुसरं तीन पेरणी करायलेत. आणि आज पाऊस येतोय वाटायले कारण की आज खूप आभाळ आले म्हणून आज पाऊस येतोय वाटायले. पुन्हा म्हसोबाला जाऊन पुन्हा घरी जाते. म्हसोबा तुम्हाला नक्की दाखवीन. जर तुम्ही नवीन असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. का हे आहे चिंचाचं झाड आणि ह्याच्यामध्ये म्हसोबा आहे. तर म्हसोबाला जात आहोत आम्ही. इथं चप्पल काढून म्हसोबाकडे जायचं. हे आहे माझा भाऊ आणि हे आहे आमची आत्या. हाय गाईज. मी बोलते बा. हाय गाईज. आज तर आत्या एक जोक करत आहेत. आत्याने म्हणले की आता माझा नारळच फुटला. पाणी ठेव थोडं. उलट करायचं ते मुद्दाम त्याने टाकलं खाली सांडायले कुणाला द्यायचं नाही म्हणून. नीट ठेवा दादू. गाडी पीठ टाक. ताई ओरडते आता. ए चल तिकडे इकडे. चला की घरी आहे. मम्मी कसं तिकडे हाय खेकडा. हाय का हाय मम्मी. कुठे आहे? घेऊ पाणी नाही काय नाही. कसं येऊन बसलंय बघ. आता पाणी आले. बघायला तुला दीदी बघायला मम्मीचा उत्तर नाही ना. बघताय कोण कोण आहे. मग जात कसं नाही ग. डोळे कसे आहेत बघ त्याचे. मग जात कसं नाही ग. हाणू काय कसं जात नाही. तो कसं झाडाखाली बसले बघ पावसात.
दिदी कसं काही नाही